ज्या ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांची आजपासून काही खैर नाहीये, कारण मराठी न येणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू झाली। आज आरटीओची भरारी पथकं रस्त्यावर उतरली, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीत प्रश्न विचारू लागली आणि ज्यांना ज्यांना मराठी आलं नाही त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या। यावरून बरेच राडे झाले, रस्त्यावरही राडे झाले आणि राजकीय आखाडेही रंगले। पाहूयात या सगळ्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मराठीत बोलाल तरच रिक्षा चालवाल। मराठीचं प्रशिक्षण घेतलं का तुम्ही? ॲडमिशन ना घेतलं। बरं, मराठी आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्यायचे। कुठून आले आता तुम्ही? मी रोया कॉलेजवरून आलो। कॉलेजवरून, ठीक आहे। प्रवाशाने जर तुम्हाला विचारलं मला परेलला जायचं आहे तर तुम्ही काय कराल? काय बोलाल? या बसा, घेऊन चालतो तुम्हाला। घेऊन जातो। प्रवाशाने सांगितलं की मीटर चालू करा तर काय कराल? चालू केलं आहे, चालू करणार आहे, काय पण। भरारी पथक जोमात, रिक्षावाले कोमात। मराठी न येणाऱ्यांवर कारवाई सुरू। नाव पाहिलं काका तुमचं? दिनेश राजगड, कुठून आला तुम्ही? यादवनगरला। आणि कुठे निघालाय? कुठे निघालाय? का साहेब? कुठे निघालाय? सुबह सुबह 7 बजे। नाही येत नाही मराठी? मराठी बोलता येत असेल तरच आता रिक्षा टॅक्सी चालवता येणार आहे। मराठी बोलायचं नसेल तर कारवाईला तयार राहा। नोटीस घ्या, वेळीच मराठी शिका, नाहीतर लायसन्स गमावण्याच्या तयारीत राहा। आणि मराठी नसेलच बोलायचं तर बॅग भरा आणि गावाला पळा, कारण मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांवर आता धडक कारवाई सुरू झाली। पहिल्याच दिवशी आरटीओचं भरारी पथक कारवाईसाठी रस्त्यावर उतरलं। दादरमध्ये तर जोरदार राडा झाला। कारवाई दरम्यान एक टॅक्सी चालक चांगलाच भडकला। अरे काय बाबा, राजनीती कोण पाहिजे? नेता नेता नेता, सगळे नेता राजनीती। मैं क्यों नाम तो सांगी, तुम्ही विचारा मित्रा, आमची काय भाव तुमने क्या नाही, आमची ताई नाही काय, आमची ताई ना क्या गाली, काय काय गेली मित्रा, तो गाली मागो गाली। जिस माँ से पैदा हो भारत माता की जय, महाराष्ट्र की जय, महाराष्ट्र की जय झाला माँ, मला आदर करा, मला सन्मान करा। दादरमध्ये भरारी पथकानं मराठी येत नसलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांना नोटीस द्यायला सुरुवात केली। दादरमध्ये काय घडलं बघा। मराठीचं प्रशिक्षण घेतलं का तुम्ही? ॲडमिशन ना घेतलं। बरं, मराठी आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्यायचे। कुठून आले आता तुम्ही? मी रोया कॉलेजवरून आलो। कॉलेजवरून, ठीक आहे। प्रवाशाने जर तुम्हाला विचारलं मला परेलला जायचं आहे तर तुम्ही काय कराल? काय बोलाल? या बसा, घेऊन चालतो तुम्हाला। घेऊन जातो। प्रवाशाने सांगितलं की मीटर चालू करा तर काय कराल? चालू केलं आहे, चालू करणार आहे, काय पण। बरं, प्रवाशाने जर सांगितलं की गाडी सावकाश चालवा तर काय कराल? मी सावकाश चालवतो। गाडी सावकाश चालवता? बरं बरं बरं। आणि जर प्रवाशाने विचारले की माझे पैसे किती झाले तर तुम्ही काय उत्तर द्याल? मीटर पर्यंत बघा ना किती झालं काय नाही झालं। ओके ओके। या अनुभवाबद्दल काय सांगाल? येस, आता मी या चालकाला मराठीचे जे जुजबी प्रश्न विचारले त्यांनी ते मराठीमध्ये न अडखळता उत्तर दिलेले आहेत। तर सदर चालकाला मराठीचं नॉलेज आहे। जुजबी म्हणजे आपण प्रवाशाशी जे बोलतो त्या गोष्टी मराठी शिकलं पाहिजे। तो खडखडीत मराठी बोलत आहे, तर याच्यावरती कारवाई आपण करत नाही। अंधेरीमध्येही आरटीओकडनं कारवाईला सुरुवात झाली। आरटीओनं रिक्षा चालकांची तोंडी परीक्षा घेतली। अंधेरीमध्ये काय घडलं बघा। नाव पाहिलं काका तुमचं? दिनेश राजगड, कुठून आला तुम्ही? यादवनगरला। आणि कुठे निघालाय? कुठे निघालाय? का साहेब? कुठे निघालाय? सुबह 7 बजे। नाही येत नाही मराठी? मयूर, आपण बघतोय की या रिक्षा चालकांना जे आहे मराठी बोलता येत नाही आणि त्यांना आता नोटीस बजावली जाते। अशा पद्धतीची ही नोटीस आहे आणि ज्यामध्ये महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989चा जो कायदा आहे आणि नियम आहे त्यानुसार या नोटिसी बजावल्या जात आहेत। सुरुवातीला 1 महिन्याची त्यांना मुदत दिली जाते आहे आणि जर मराठी पुन्हा आलं नाही तर त्यांचं 3 महिन्यासाठी त्यांचा जो बॅच आहे तो सस्पेंड केला जाईल, तो निलंबित केला जाणार आहे त्यांचा परवाना। तुम्ही मला सांगा, तुम्ही मराठी शिकलात का? शिकलं साहेब।
काय काय शिकलात? साहेब लेफ्ट राईट पुढे जा मागे जा खालून खालून जा पुलाला वरतू जो जो शिकायचं सब शिका. पूर्ण मराठी शिकले नाही तुम्ही, कारण 18 प्रश्न सांगितले होते. 18 प्रश्न येतात सगळे, कारण तुम्हाला विचारलं नाही आले आहे. तर तिकडे ठाण्यातही धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. आम्हाला फक्त आता जे आहे ना शासनाकडून जे आदेश प्राप्त झालेले त्यानुसार आजपासून आम्ही त्यांची दैनंदिन मराठी भाषेचं जे नॉलेज आहे त्यांचं, म्हणजे त्यांनी प्रवाशांसोबत काय बोललं पाहिजे मराठीमध्ये, त्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे. समजा गाडी सावकाश चालवा, बरोबर, गाडी उजवीकडे वळा, नंतर तुमचं नाव काय, यासाठी बेसिक शब्द जे आहेत मराठीचे त्यांना आम्ही विचारतोय. आणि त्याच्याकडून जर अपेक्षित उत्तर नाही भेटलं आम्हाला तर मग आम्ही त्यांना नोटीस देतोय. सर काय सांगाल, मराठी येत नसेल तर कारवाईला सुरुवात होणार आहे? हो चालेल. शिकले का नाही मराठी? काय काय शिकले? जर एखादा प्रवासी आता बसलाय काय हो बसा, तुम्ही कुठे जायचं छोडतो तुम्ही. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरून राजकारणही जोरात रंगलंय. एखादी भाषा सक्तीची करत असताना त्यांना तो कालावधी दिला पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे. 6 महिने 8 महिने सांगा, द्या त्याला वेळ, तो शिकेल थोडा काही प्रमाणात, त्याला तेवढी कामापुरती भाषा बोलता येईल. आता मला सांगा, शिवसेनेने हा विषय उधळला, भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे या संदर्भात त्यांनी स्पष्ट करावी. ते काय म्हणतायत, मराठी सक्तीची करा, मग की मराठी भाषिक आहेत तेवढेच ठेवा आणि बाकीच्यांना बाहेर काढा, अशी भूमिका आहे का भारतीय जनता पक्षाची? म्हणजे एका सत्तेमध्ये एकत्र असताना दोघांची तोंड 2 दिशेला आहेत. वर्षानुवर्ष जर तुम्ही इथे राहत असाल तर थोडंसं 2-4-5 वाक्य मराठी यायला काय हरकत आहे? महाराष्ट्रातले लोक सुद्धा गुजरातमध्ये जातात, तामिळनाडूमध्ये जातात, स्वच्छ तिथली भाषा बोलतात. तर इथे जे आहे 5-7 वाक्य शिकले तर बस, कुठे जायचं आहे, किती पैसे झालेले आहे, अमुक आहे तमुक आहे, एवढे काम चालावं भाषा त्यांना शिकायला काय हरकत आहे? बरं, तुम्हाला काय अभंगपणाला सांगतोय का आम्ही? टॅक्सीवाला आणि कस्टमरचे काय नॉर्मल कॉन्व्हर्सेशन असतं ती शिका मराठीत. त्याच्यानंतर 3 महिन्याची मुदतच का दिली मला कळलं नाही, आणि आता अजून 1 महिन्याची देणार. मला हाच प्रश्न सरकारला विचारायचे की 1 महिन्यात हे शिकणार आहेत का जे 3 महिन्यात नाही शिकू शकले? काय प्रॅक्टिस चालू केली आणि अर्धवट झाली आहे की अजून 1 महिन्यात पूर्ण मराठी शिकणार आहेत? 20 ऑगस्टपासून मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. मराठी न येणाऱ्या चालकांना नोटीस दिल्या जात आहे. पुढच्या टप्प्यात बॅज निलंबनाचा इशारा देण्यात आलाय. तरीही मराठी आलं नाही तर लायसन्स रद्द केलं जाणार आहे. आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे, बॅज जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल. परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅज आहे तो तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे. मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅज रद्द करण्याचे अधिकार आम्ही RTOच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे. ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलता आलं नाही त्यांना नोटीस देण्यात आल्या. मराठी शिकण्यासाठी आता अंतिम इशारा देण्यात आलाय. पुढचे काही दिवस अशीच मोहीम राज्यभरात सुरू राहणार आहे. सरकारनं कारवाईचा बडगा तर उगारलाय. आता चालक मराठी शिकणार की कारवाईला सामोरे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.